नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळेची घंटा वाजली की आपण सर्वजण शालेय परिपाठासाठी उभे राहतो. परिपाठानंतर आपण वर्गात जातो. परंतु आजची गोष्ट आहे घंटी वाजण्यापूर्वी घडलेल्या एका छोट्याशा घटनेची, जिने एका मुलाचं आयुष्य बदललं. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे घंटी वाजण्यापूर्वी. मुलांनो, एका शाळेत मयूर नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो खूप हुशार होता, पण नेहमी तो शाळेत उशिरा येत असे. शालेय परिपाठाला तो नेहमी गैरहजर असायचा. परिपाठ संपल्यानंतर सर्व मुले वर्गात गेली की तो धावतच वर्गात पोचायचा. शिक्षक त्याला अनेकदा समजावून सांगत, पण त्याच्यात फारसा बदल होत नव्हता. पण एके दिवशी मयूर शाळेत थोडा लवकर आला. अजून घंटी वाजली नव्हती. शाळेतली मुलं मैदानात खेळत होती. काही मुलं शाळेचं मैदान स्वच्छ करत होती. शाळेचे शिपाई काका शाळेतील एक एक वर्ग साफ करत होते. मुलंही शिपाई काकांना मदत करत होती. शिपाई काकाने विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्याची टाकी भरून ठेवली होती. हे सारं दृश्य मयूर पाहत होता. मुलांनो, मयूर शिपाई काकांकडे गेला आणि काकांना म्हणाला, काका, तुम्ही इतक्या लवकर का येता? शिपाई काका हसून म्हणाले, बाळा, घंटी वाजण्यापूर्वी केलेली तयारीच आपला दिवस सुंदर बनवते. वेळ अमूल्य आहे, त्यामुळे वेळेला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. निघून गेलेला क्षण पुन्हा परत कधीच येत नाही. या साऱ्या वाक्यांनी मयूरच्या मनात घर निर्माण केले. मुलांनो, वेळेचं महत्त्व मयूरच्या लक्षात आलं. त्यामुळे तो पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर आला. स्वतःचा वर्ग उघडला, वर्गाच्या खिडक्या उघडल्या, वर्ग स्वच्छ केला, फळ्यावर सुंदर सुविचार लिहिला, दिनांक लिहिली. त्याला खूप आनंद झाला. मुलांनो, शिक्षक वर्गात आले तेव्हा सर्व काही व्यवस्थित पाहून आनंदी झाले. काही दिवसांनी मयूरला जाणवले की लवकर आल्यामुळे आपला अभ्यास शांतपणे होत आहे. मुलांनो, मयूर अभ्यासात आणखी हुशार झाला. सरांनी मयूरचे कौतुक केले आणि सर म्हणाले, शिस्त म्हणजे फक्त नियम पाळणे नाही, तर कामाची तयारी वेळेपूर्वी करणे होय. मुलांनो, आजच्या गोष्टीतून आपण एक सुंदर गोष्ट शिकलो. घंटी वाजल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा घंटी वाजण्यापूर्वी तयारी करणे हेच खरे शहाणपण आहे. जसा शेतकरी पेरणीपूर्वी जमीन तयार करतो, त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही तयारी करा. वेळेवर उठणे, वेळेवर शाळेत येणे, दप्तर नीटनेटकं ठेवणे, वेळेवर अभ्यास करणे, या छोट्या सवयीच तुमचं आयुष्य घडवतील. मुलांनो, लक्षात ठेवा, तयारीशिवाय संधी वाया जाते, पण तयारी असेल तर साधी संधीही यशात बदलते. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. आजपासून आपण एक छोटा संकल्प करूया. मी वेळेचं महत्त्व ओळखेन, वेळेवर व नियमित शाळेत येईन, प्रत्येक कामाची तयारी आधीच करेन आणि शिस्तबद्ध विद्यार्थी बनेन. मुलांनो, पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.